दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। सातपूर परिसरातील श्रमिक नगर सातमावली चौकात विद्युत वायरीचा शॉक लागून 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घडली। या घटनेने संपूर्ण सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मंगेश राणे हा तरुण जनता विद्यालय सातपूर येथे शिक्षण घेत असून वडिलांच्या किराणा अँड जनरल दुकानात सुद्धा वडिलांना मदत करत असे। सातमावली चौक सातपूर इथं त्यांच्या घराचं बांधकाम सुरू असताना नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी गेला असता विद्युत वायरचा शॉक लागल्यानं तो जागेवर बेशुद्ध झाला। स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला औषध उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आजच्या आमच्या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधील सातमावली चौकामध्ये मंगेश प्रवीण राणे हा वयाच्या 20व्या वर्षी या ठिकाणी बांधकाम चालू असताना ट्रान्सफॉर्मर डीपी या ठिकाणी आहे। त्या एलटीक्यू लाईनला त्याचं हात लागून किंवा स्पर्श आल्यानंतर त्याची जागेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्याला आता सायनास हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट केलं आहे, तर सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी नेत आहे। नुकतेच 2 दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गणेश रिच्युअल आणि या भागाचे ज्युनियर इंजिनियर विशाल मोरे यांना इंटिमेट केलं होते। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना टेक्स्ट मेसेजद्वारे कळविलं होते तर गेल्या 2 महिन्यापासून ध्रुवनगर, शमीरनगर, छत्रपती शिवाजीनगर या भागामध्ये वीज पुरवठा खंडित होत आहे आणि ज्या काही मूलभूत सुविधा असतील त्या या ठिकाणी MSCB डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठे नागरिकांना त्याचा दिलासा मिळत नाही, त्याचा उपभोग घेता येत नाही। डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केलंय। सातपूर परिसरात विद्युत पोल हे भूमिगत करण्यासाठी वारंवार स्थानिक प्रतिनिधी तसंच नागरिकांनी प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलंय, परंतु विद्युत विभागाने कुठलीही उपाययोजना न केल्यानं मंगेश राणे याला आपला जीव गमवावा लागला। येत्या 8 दिवसात येथील विद्युत तारा भूमिगत न झाल्यास मोठं जनआंदोलन उभं करण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच नागरिकांच्या वतीनं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला।